जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार. मुंबईमधून मोठी बातमी. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय आनंदीय बातमी. आणि या बातमीने सध्या शिंदेगडात मोठी उडाली आहे खळबळ. तर भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा जबर धक्का. मित्रांनो, पहिला आमदार उद्धव ठाकरे यांच्या भेटीला थेट मातोश्रीवरती. या घडीची मुंबईमधून आलेली सगळ्यात मोठी घडामोड. या बातमीने शिंदेगडाची सगळ्यात मोठी अस्वस्थता आली अखेर समोर. मित्रांनो, सविस्तर जाणून घेऊया या बातमीला. सध्या मिळाला दुर्जरात. उद्धव ठाकरे यांनी बंद खोलीत दराडा केली चर्चा या आमदाराशी. सविस्तर बातमी राज्याच्या राजकारणामध्ये. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आता शीर्ष नेतृत्व म्हणून अखेर समोर येऊ लागलाय. खासदारांची आमदारांची घरवापसी होणार असल्याने राज्याच्या राजकारणामध्ये या घडामोडी तीव्र स्वरूपामध्ये घडू लागल्या होत्या. त्याच अनुषंगाने मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आमदारांचा महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण भारतीय जनता पार्टीने केलंय त्या राजकारणाचा संबंध महाराष्ट्राच्या जनतेला वीट आल्याचं सगळेजण बोलतायत. याचवेळी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व पुढे यावे यासाठी शिंदेगडातील बहुतांच्या आमदारांनी खूप मोठी खेळी केली होती. गेल्या कित्येक दिवसांपासून नाराज आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या बातम्या येत होत्या. शिवसेना प्रवेश होणार, शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांचे शिवसेना लीडवरती राहणार अशा स्वरूपाचे प्रवेश पाहायला मिळत होते. आणि शिंदे गटामध्ये फूट पडणार, भाजपचे बहुतेक आमदार पुन्हा एकदा भाजपची साथ सोडतील अशा देखील अफवा पसरल्या जात होत्या. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बहुतांच्या आमदार भाजपा आपल्या गळाला लावून 28 आमदारांचा एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार या देखील बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सुरू होत्या. मात्र हा प्रवेश थांबला असतानाच भारतीय जनता पार्टीने शिंदेगडाला मात्र महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरुंग लावण्यास सुरुवात केली. नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकांच्या दरम्यानमध्ये एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बातमीला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्राचं राजकारण कशा प्रकारे ठाकरे बंधूंनी आपल्या हातात घेतलंय ती देखील आपणाला पाहावं लागेल. कोण आहे आमदार ज्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची एक पूर्णपणे अनुमती दर्शवली? मित्रांनो, महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा, धावघांग कोकणाचा भाग आणि मुंबईचा भाग हा शिवसेनेचा, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. या संपूर्ण बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना सुसाट धावत असल्याचं आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहतो आहे. मराठवाड्याच्या ग्रामीण भागामध्ये ठाकरेंची शिवसेना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हिमतीने लढतीये, जिंकतीये, हे पुढे जातीये. या लोकसभा, विधानसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मराठवाड्याने उद्धव ठाकरेंना सर्व काही दिलं. आणि आता मात्र शिवसेना आमदार देखील आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करायला तयार आहेत. सगळ्यांचं लक्ष लागलंय आगामी होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, तसेच नगर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील. या दृष्टीने या निवडणुकी कार्यकर्त्यांची म्हणून संबोधल्या जातात. या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आता आपल्या आमदारांना चिमण्यांनो परत या, पाखरांनो परत या अशी अर्थ देत आहेत. त्यामुळे पहिला आमदार उद्धव ठाकरे यांच्या गळ्याला लागल्याची देखील माहिती समोर येत आहे. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी आणि रावसाहेब दानवे यांचे जावई असणारे हर्षवर्धन जाधव, माजी आमदार, हे आता उद्धव ठाकरे यांची आज त्यांनी मातोश्री या ठिकाणी भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांची भेट होती असे सूत्रांनी माहिती दिली आहे. यावेळी अमरराज दानवे सोबत होते. संभाजीनगरच्या राजकारणातील सर्वात मोठा राजकीय हिरा म्हणून हर्षवर्धन जाधव यांच्याकडे पाहिलं जात आहे. माजी आमदार म्हणून त्यांची ख्याती सबंध मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे. रावसाहेब दानवे यांचे जावई, रावसाहेब दानवे यांच्या सगळ्यात जवळचा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. भाजपच्या सगळ्यात मोठ्या नेत्यांचा हा जवळचा व्यक्ती आता थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. यांचे जरी ते जावई असले तरी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणं त्यांनी स्वतःला समजून घेतलंय. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मराठवाड्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठे चांगले दिवस येतील अशी शक्यता आहे. हा पहिला मोठा आमदार उद्धव ठाकरे यांच्या गळ्याला लागल्यामुळे संभाजीनगरच्या निवडणुका असतील, महानगरपालिका निवडणूक असेल, यामध्ये उद्धव ठाकरेंना प्रचंड बळ मिळणार असल्याची माहिती देखील आता समोर येऊ लागली आहे. यासह संभाजीनगरमधील जवळजवळ 11 नगरसेवक असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतलाय. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची विविध विषयांवरती चर्चा केली. आणि या चर्चेदरम्यान हर्षवर्धन जाधवांचा प्रवेश आगामी पुढील 2 दिवसांमध्ये अतिशय भव्य स्वरूपामध्ये होईल अशा सध्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. अंबादास दानवे यांच्यासोबत ही भेट झाल्यामुळे संभाजीनगरच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी षटकार मारल्याचं सध्या बोललं जात आहे. मराठवाड्यासह इतर राज्यात, इतर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये माजी आमदार 27
माजी आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती शिवसेना नेत्यांनी दिली. आता ते आमदार कधी प्रवेश करणार ते लवकरच समजेल, परंतु आता मात्र या चिमण्यांनो परत या, पाखरांनो परत या अशी आर्त हाक मराठवाडी नेत्यांना उद्धव ठाकरे मातोश्रीवरून देत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे निधी देखील उद्धव ठाकरेंची भेटीला असूसलेले आहेत. आगामी काळामध्ये असेच अनेक प्रवेश पाहायला मिळतील. मित्रांनो, याबद्दल आपणाला काय वाटते? महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा उद्धव ठाकरे आपल्या हातात घेतील या मताशी आपण सहमत आहात का? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.